नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये अक्कलकोट माझं माहेर या चॅनलमध्ये. तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, मी आईकडे गेली होती. तो व्हिडिओ तो मी पोस्ट केलेलाच होता, पण त्याच्यानंतर असं झालं की मला आईला सारखं हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागत होतं आणि गावाकडे ऊन पण खूप होतं. त्याच्यामुळे 2-3 वेळेस तर हॉस्पिटलमध्ये आम्ही गेले. आईला दाखवायला पण नेलं, टाके वगैरे काढायला सुद्धा घेऊन गेली होती. मग कोणी येणारं म्हणजे आईला बघायला ते खूप चालू होते. त्याच्यामुळे ना माझ्याकडनं म्हणजे व्हिडिओ काढायला म्हणजे जमलंच नाही. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला माझ्या आईचं काय झालं काय नाही ते मी तुम्हाला काही म्हणजे व्हिडिओ बनवून सांगते. मी तुम्हाला तुमच्यापर्यंत सांगितलेलंच नाही. तर त्याच्यानंतर मग आईचं म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. तर आई मला बोलली की बुवा आखाजीपर्यंत म्हणजे मी गुरुवारीच निघून येणार होती. तर आई मला म्हणे की तू आखाजी कर आणि मग त्याच्यानंतर तू जा. मग त्याच्यानंतर मी आईला तर हो मग आईचं मी तेवढं ऐकलं. म्हटलं चालेल, म्हटलं 2 दिवसासाठी तरी आपण कशाला घरी जायचं. आई म्हणते तर राहायचं तर राहिली मी 2 दिवस. आणि मग मी माझ्या घरी आली. तरीसुद्धा माझ्याकडनं व्हिडिओ काढणं जमलंच नाही. कारण की आईचंच खूप टेन्शन होतं की बाई बरी की नाही, बरी का नाही. पण मग तिला आता थोडंसं म्हणजे 80% म्हणून तरी तिला म्हणजे 60-70% ती बरीच आहे. तर त्याच्यामुळे मी एवढं टेन्शन घेतलं नाही. म्हटलं तू आता खा, पे, व्यवस्थित राहा आणि स्वतःची काळजी घे, असं मी आईला सांगितलं. तसं सांगितलं. मला तिथून निघायच्या वेळेस पण खूप रडायला आलं. मी खूप रडली. पण असं झालं त्याच्यानंतर म्हणजे व्हिडिओ घ्यायलाच कोणी नव्हते. त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ घेतलाच नाही. मग आम्ही म्हणजे आखाजी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तिकीट वगैरे बुक केलं. त्याच्यानंतर आम्ही गावी म्हणजे आमच्या घरी आलो. घरी आल्याच्या नंतर पण घरामध्ये म्हणजे 15 दिवस घरामध्ये कोणीच नव्हतं. राधा होती फक्त. तर राधा खालतीच राहायची आणि घरामध्ये खूप असा पसारा झालेला होता. भांड्यावरती धूळ वगैरे म्हणजे ते तर सगळ्यांना ताईंना माहिती असेल की आपण गावी गेल्याच्या नंतर घरामध्ये किती पसारा होतो. तर घरी आल्याच्या नंतर तो खूप टेन्शन वाढलेलं होतं की बुवा आता घर साफ करून सण डबल हे करायचं. त्याच्यानंतर मग आली तो दिवस तर मी जाऊच दिला. पण दुसऱ्या दिवसापासून मी घर स्वच्छ केलं. 2 दिवस तर मला भांडे घासायलाच लागले. मग घरातलं थोडं साफसफाई झाली. त्याच्यामध्ये पण काही नाही जमलं मला व्हिडिओज काढायला. म्हणजे कामामध्ये खूप आणि इकडे पण एवढं ऊन आहे की भरपूर प्रमाणात ऊन आहे. तर व्हिडिओ काढायला जमलंच नाही. आता म्हणजे घरातले कामं वगैरे झालेले आहे बऱ्यापैकी. तर थोडं फक्त म्हणजे कपडे वगैरे ते धुवायचे बाकी आमचे अजून. तेच राहिलेले आता आणि सगळं काम तर झालेले आहे. पण तरी पण सगळ्यांना मी एकच सांगते की कारण की मी व्हिडिओ काढलेला नाही. कारण की माझ्या म्हणजे व्हिडिओ काढायला कॅमेरा धरायलाच कोणी नाही. तर मी कसा काय व्हिडिओ काढणार आहे. पण मी तुम्हाला एवढं सांगणार आहे की माझ्या आईला आता म्हणजे बरं वाटतं आहे. आणि खरंच जे काही कृपा आहे ना आपल्या स्वामी महाराजांचीच आहे. मी स्वामींना सांगितलंच होतं इकडून गेली ना मला म्हणजे फोन आला की आईची तब्येत अशी आहे तशी आहे, खूप लागलं आहे म्हणजे हे वाकूला निघालेलं आहे असं माहिती पडलं. तर मी आज सगळ्यात आधी स्वामी महाराजांनाच निवेदन केलं की स्वामी आई, मी तुला आईसुद्धा म्हणते, बापसुद्धा म्हणते. आणि खरंच मी माझ्या चॅनलचं नाव अक्कलकोट माझं माहेर हे चॅनलचं नाव ठेवलेलं आहे. तर मी तिला म्हटलं मी तुला आई बाप सगळं म्हणते. तर माझ्यासाठी काही नको करू स्वामी राया, फक्त माझ्या आईला तेवढं बरं करणे एवढं स्वामींपुढे फक्त नैवेद्य संकल्पच म्हणजे ठेवला. माझ्या मनातनंच ठेवला सगळं. पण मग त्याच्यामधनं माझ्या आईला खरंच सांगते माझ्या आईची तब्येत खूप खराब होती. आईचं म्हणजे अख्खं हे मेंदू निघून गेलेलं आहे. तर माझी आई खरंच माझ्या स्वामी महाराजांना त्याच्यातनं पण बरी केली. आणि ज्या दिवशी आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी होती त्याच दिवशी आईचे टाके काढायला मी तिला हॉस्पिटलमध्ये पण घेऊन गेली होती. तर मग मी म्हटलं स्वामींना तिथं दवाखान्यामध्ये म्हणजे अशी बसली मी. तर स्वामींचा माझ्या फोटो बघितला. म्हटलं स्वामी महाराज माझ्या आईचं टाके काढायला मदत गेलेली आहे. पण स्वामी महाराज तुम्ही माझ्या आईचे टाके ना व्यवस्थित निघू द्या, म्हणजे सगळं चांगले निघू द्या, हाताचे पण निघू द्या आणि डोक्याचे पण टाके चांगले निघू द्या स्वामी आई. तर मी तुम्हाला माझ्या आईला दर्शन करायला तुमच्या केंद्रामध्ये मठामध्ये आणते म्हटलं. मी असं स्वामींना असं बसल्या बसल्या हॉस्पिटलमध्ये असं म्हटलं. तर खरंच मग आम्ही मग माझे मिस्टरांनी ते मला आले आणि सांगितलं की बट आम्ही त्यांना असं विचारलं की टाके कसे निघाले आईचे. तर ते मला असं सांगत होते की बट टाके ते चांगले निघाले.
तर मग मी काय केलं, तसंच आईला घेतलं. आम्ही गाडीवरतीच होतो. गाडीवरती घेऊन मी आईला स्वामी महाराजांची पुण्यतिथी होती. त्या दिवशी रात्री 9 वाजता मी आईला केंद्रात घेऊन गेली आणि स्वामींच्या नारळ खडी साखर असा संकल्प ठेवला आणि पाया पडलं की स्वामी महाराज खरंच तुम्ही अशक्य ही गोष्ट शक्य केली. खरंच माझा खूप स्वामी महाराजांवरती विश्वास आहे आणि स्वामी महाराजांनी माझ्या प्रत्येक संकटामध्ये म्हणजे बऱ्याच काही जणांचं असं म्हणणं असतं की स्वामींची आपण सेवा करतो तर स्वामी महाराज खरंच आपल्याला म्हणजे मदतीला येतात का. पण खरंच सांगते मी सगळ्यांना की मी जे स्वामी महाराजांना माझ्यावरती लय संकट आले, लय दुःख आले, पण मी स्वामींना मी कसं असं साधं पण निवेदन ठेवलं तर खरंच मला स्वामी महाराजांना मला प्रत्येक याच्यातून मार्ग काढला आणि माझ्या आईला बरं केलं. खरंच त्यांचं म्हणजे अनुभव म्हणजे ना एवढे मोठे मोठे अनुभव माझ्या आयुष्यामध्ये घडलेले आहे तर मी कोणाला सांगू नाही शकत. कारण की खरंच ना स्वामी महाराजांना अशक्य गोष्ट शक्य करतात. तर मी सगळ्यांना ते सांगेन की स्वामी महाराजांना काही लागत नाही, फक्त मनापासून श्रद्धा ठेवा आणि मनात फक्त स्वामी समर्थ महाराजांचं म्हणा, माळ जप करा. नाही तर आपल्या मनात स्वामी महाराज म्हणा. आपली साधी म्हणजे आपण जेवढी साधी बाधी भक्ती करतो आपल्या स्वामी रायाची, तेवढीच आपल्या स्वामी माऊलीची कॉपी असते आणि आपली स्वामी माऊली आपल्या प्रत्येक दुःखामध्ये संकटामध्ये अशी पटकन धावून येते. कारण की मी माझे स्वतःचे अनुभव सांगते. कारण की माझ्या आईची कंडिशन म्हणजे माझ्या आईची म्हणजे गॅरंटी म्हणजे असं वाटतच नव्हतं की माझी आई याच्यातनं बरी होईल, असं मला वाटतच नव्हतं. सगळे मला तेच सांगत आणि मोबाईलवर तर आईला आवडीत जखम झाली होती. त्याच्यात फोटो बघून स्वतः अक्षरशः मला रडायला येत होतं की खरंच ही बाई आता कसं होईल, हिच्याकडनं कसं सहन करीन हे सगळं, कसं होईल म्हणजे काय होईल हिचं, मला असं आम्हाला टेन्शन आलं होतं. पण खरंच स्वामींची लीला अगाध आहे आणि खरंच स्वामींना फक्त मनापासून हाक मारले ना तर खरंच स्वामींना पटकन धावून येतात. तर मला तर स्वामींचे म्हणजे लय अनुभव आलेले असे आणि माझ्या आईचा तर आत्ता आपल्या हनुमान जयंतीच्या दिवशीच माझ्या आईचा ॲक्सिडेंट एवढा मोठा झाला की आई त्याच्यातनं वाचली कशी हेच कळत नाही. कारण की आईचा हा मेंदू नक्का म्हणजे बाहेर निघून गेलेला होता. त्याच्यातनं माझी आई बरी झाली. स्वामींना फक्त म्हटलं स्वामी मी तुला आईच म्हणते, बाप म्हणते, तू माझ्या आईला चांगलं करशील हेच मी तुम्हाला सांगते. तर माझी आई म्हणजे बरी झाली. आईची तब्येत चांगली आता. आई उठू शकते स्वतःच्या हाताने. आई स्वतःच्या हाताने पाणी घेऊ शकते, स्वतःच्या हाताने बाथरूमला जाऊ शकते. म्हणजे असे माझ्या आईची कंडिशन आहे आता. म्हणजे स्वामी महाराजांनी सगळं काही सावरलेलं आहे. फक्त राहिलेलं आता 20 ते तर आपण देवाला पण एवढा दोष देऊ शकत नाही की हे देवानं हे केलं ते केलं. तर स्वामी महाराजांना बिचाऱ्यांना सगळं दुःखात माझ्या आईचा जो काळ आला होता, आईचा त्या काळ स्वामी महाराजांना हे करून घेतलाय. त्याच्यातनं आईला बरी केली हे स्वामींची कृपा आहे. खरंच मी सगळ्या ताईंना आणि दादांना एकच सांगेन फक्त तुम्ही स्वामी महाराजांना मनापासून हाक मारा. तुमच्या प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक याच्यामध्ये स्वामी महाराज स्वतः येऊन उभे राहतील. मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. कारण की मी स्वतः माझे अनुभव असे आहे की मी स्वामींचे हाक मारले स्वामी माझ्यासोबत येऊन थांबतात. खरंच स्वामींची लीला लय अगाध आहे बरं का. तर आल्याच्या नंतर माझे सगळे काम पण झाले, सगळं झालं आणि खरंच मी तुम्हाला एवढं सांगते की आई म्हणजे आता वडील तर नाही होते जीवनामध्ये, वडील तर खूप वर्षापूर्वी चालले गेलेले, पण आई होती. तर असं वाटत होतं की देवाला कधी आईला पण असं काही झालं तर म्हणजे कसं वाईट वाटतं. पण ती गोष्टी तर प्रत्येकांना तिच्या गोष्टी त्यांना म्हणजे होत्या ताईला दादांना. आता आई वडील नाही आता आमचे वडील तर खूप दिवसापूर्वीच आम्हाला सोडून गेले. पण आई येतं, आईचा खूप आधार असतो की बा नाही माझी आई आहे अजून असं वाटतं मला. पण माझ्या स्वामी माऊलीला माझी आई परत आणून दिली. आईचा आवडा माझा दुःखाचं सगळं दुःख घेऊन गेला स्वामी महाराज. तर मी सगळ्यांना सांगते फक्त स्वामी सेवा करा. स्वामी सेवा नाही केली तरी स्वामींचं नाव मनापासून तुम्ही घ्या. स्वामी आई तुमच्या प्रत्येक संकटात उभी राहील. मीच तुम्हाला खरंच सांगते, मी चॅलेंज देऊन सांगते, 100% गॅरंटी सांगते की स्वामी महाराज स्वतः आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन सण आपल्या मनात जे दुःख असतं ते सगळं दूर करतात. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही तुम्हाला सांगा. कारण की मी व्हिडिओ तर मी पोस्ट म्हणजे करत नाही, पण मी करणार आहे आता. रोज एक व्हिडिओ सांगणार आहे तुम्हाला. तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करतच जाईल. तर मी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ज्यांना कोणाला चांगला वाटला असेल आणि खरंच स्वामीचा चमत्कार तुम्हाला वाटला असेल तर मला खरंच कमेंटमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद की आईसाठी माझ्या अजून प्रार्थना करा की आई अजून थोडी म्हणजे बरी झाली पाहिजे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ महाराज की जय.